नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे एक छोटीशी गोष्ट. गोष्टीचे नाव आहे समाजाचे महत्त्व. बघा, एका आश्रमात एक ऋषी राहत होते. एकदा मांजराला घाबरून एक उंदीर आश्रमात आला आणि म्हणाला, मांजरापासून माझे रक्षण करा. ऋषीला दया आली. ऋषीने त्या उंदराला मांजर बनवले. नंतर काही दिवसांनी मांजर ऋषीकडे गेले. देवा, आता माझे कुत्र्यापासून संरक्षण कर. त्यावेळी ऋषीने कुत्रा बनवले. काही दिवसांनी तो कुत्रा म्हणाला, देवा, माझे वाघापासून रक्षण कर. त्यावेळी ऋषीने त्याला सिंह बनवले. काही दिवसांनी सिंह पुन्हा ऋषीकडे आला आणि म्हणाला, देवा, माझे आता मानवापासून रक्षण कर. त्यावेळी ऋषीने त्या सिंहाला सुंदर मुलगी बनवलं आणि जगातील सर्वात शक्तिशाली माणसाशी तिचे लग्न लागून द्यावे असा विचार करून ते राजाकडे गेले. त्यांनी राजाला मनातील गोष्ट सांगितली. राजा म्हणाला, माझ्यापेक्षा तर वारा शक्तिशाली आहे. राजाचे हे उत्तर ऐकून ऋषी वायुदेवाकडे गेले. वायुदेव म्हणाला, माझ्यापेक्षा पर्वतदेव शक्तिशाली आहे. ते तर मला रोखतात. ऋषी पर्वताकडे गेले. तेव्हा पर्वत म्हणाला, माझ्यापेक्षा बलवान उंदीर आहे. तो मला मुळापासून खोदतो. ऋषीने त्या कन्येला पुन्हा उंदीर बनवले. उंदराचे लग्न परत उंदराशी लावून दिले. ऋषीने विचार केला, शेवटी उंदीर हा उंदीरच झाला. भगवंताच्या मनात काही निराळेच आहे. मी या उंदराला मांजर बनवले, कुत्रा बनवले, वाघ बनवले, सिंह बनवले, नंतर मनुष्यही बनवले, परंतु त्याच्या नशिबात तो आपल्या समाजापासून वेगळा होऊ शकला नाही. खरेच आहे, जो ज्या समाजात आहे तो तेथेच सुखी राहतो. आपल्या समाजापासून दूर जाणे हे दुःखाचे कारण होऊ शकते. म्हणून प्रत्येक मनुष्य असो किंवा प्राणी असो, या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला भेटतं, तर मनुष्य किंवा प्राणी हे जर समाजापासून वेगळे होऊ लागले तर त्यांना दुःखाला सामोरं जावं लागतं. त्याच्यामुळे नेहमीच आपुलकीची व बांधिलकीची भावना सर्वांनी ठेवली पाहिजे. तुम्हाला जर ही गोष्ट आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.